नमस्कार मित्रांनो, तुम्हीही चालताना तुमच्या पायाकडे पाहता का? तुम्हाला आता असं वाटत असेल की याच्यामध्ये विशेष काय आहे, परंतु जेव्हाही तुम्ही चालताना तुमच्या पायाकडे पाहता किंवा मोबाईलमध्ये सतत तुम्ही काहीतरी स्क्रोल करत असता आणि तुमची मान नेहमी खाली असते किंवा तुम्ही लॅपटॉपवरती भरपूर वेळ काम करता, अशा कंडिशनमध्ये काय होत असतं की तुमच्या बॉडीचं जे पोश्चर आहे ते पोश्चर खराब होत असतं आणि हे बॉडीचं पोश्चर खराब झाल्यामुळे काय होत असतं की शरीराचा पूर्ण जो आहे ना तो संतुलन बिघडत असतं। तर आता हे शरीराचं संतुलन बिघडल्यामुळे काय होतं तर तुमचा मेंदू जो आहे ना तो व्यवस्थित कार्यक्षम होत नाही आणि त्याचमुळे तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं। परंतु तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 मिनिटाचा फक्त एक योगा रुटीन सांगणार आहे। आता हा योगा करण्यासाठी अतिशय सोपा, कुठल्याही वयोगटातील तुम्ही असाल, कधीही तुम्ही योगा केलेला नसेल, तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुम्ही मध्यमवयीन असाल किंवा तुम्ही तरुण असाल, कुठल्याही वयात असाल तरी हा योगा तुम्ही घरच्या घरी 1 रुपयाही न खर्च करता आरामात करू शकता। आणि या योगाचे फायदे असे की जर तुम्हाला पाय दुखत असतील, तसंच जर तुमचे गुडघे दुखत असतील किंवा तुम्हाला चालताना सतत त्रास होत असेल किंवा तुम्हाला सतत अशक्तपणा, पायामध्ये थरथर, मुंग्या येणं असा कुठलाही प्रॉब्लेम होत असेल तर ह्या योगासनाने या सगळ्यांचं समाधान होणार आहे। सोबतच मित्रांनो, तुम्हाला ह्या गोष्टी सोबतच मी सांगितलेला शेवटचं जे योगा आहे तो अतिशय तंतोतंत फॉलो करायचा आहे। हे केल्यानं तुम्हाला काय होणार आहे की तुम्हाला चालण्यामध्ये कॉन्फिडन्स येणार आहे, गुडघे जी दुखी आहे ते एकदम कमी होणार आहे आणि तुमचे पाय जे आहेत ना ते एकदम स्ट्रॉंग आणि हेल्दी होणार आहेत। तर मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, कुठलंही योगासन करताना पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे वॉर्मअप करणं। म्हणजे तुमची जी बॉडी आहे, तुमचं जे शरीर आहे ते योगासन करण्यासाठी तयार होणं खूप गरजेचं आहे। त्यामुळं आपण पहिल्यांदा वॉर्मअप पासून सुरू करूया। सगळे योगासनं मी तुम्हाला बसून सांगणार आहे, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, उठायची गरज नाही, बसून करायची योगासनं आहेत आणि अतिशय सोपे आणि इफेक्टिव्ह आहेत। तर चला मग आपण वॉर्मअप पासून सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने बसून घ्यायचं आहे आणि तुमचे जे तळवे आहेत म्हणजे ते तुमचे तळपाय आहेत ते अशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज दोन्ही साईडने फिरवायचे आहेत। हे तुम्ही 10-10 वेळा करू शकता। याने तुमचे पाय जे आहेत ना ते योगासाठी अतिशय रेडी होणार आहेत। हे करणं खूप गरजेचं आहे, कारण हे जर तुम्ही नाही केलं तर मग तुम्हाला योगासाठी तुमची बॉडी तयार होणार नाही। तर आता पहिला योगा मी तुम्हाला सांगत आहे, याच्यामध्ये तुम्ही बघताय तशा पद्धतीने तुमचे पाय स्ट्रेच करायचे आहेत। हे असं स्ट्रेचिंग केल्यानं काय होतं की तुमचा जो पूर्ण पाय आहे, गुडघा असेल, पाय असेल, याची पूर्णपणे स्ट्रेचिंग होणार आहे आणि इतकं तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे। आणि हा योगा करणं अतिशय सोपं आहे आणि हा जर तुम्ही कंटिन्यू रोजच्या रोज एक 5 मिनिट सकाळी आणि 5 मिनिट एक सायंकाळी जर हे केलं तर तुम्ही एक आठवड्यामध्येच बदल बघणार आहात की तुमच्या गुडघेदुखी आणि पायदुखी जी आहे ना ती पूर्णपणे बंद होणार आहे। तर हे तुम्ही 10 ते 20 वेळा करू शकता। दुसऱ्या योगासनामध्ये तुम्हाला दोन्ही पाय अशा पद्धतीने वरती घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका पायापासून सुरू करायचं आहे। तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये, जसं आपण सायकल चालवतो ना तशा टाईपमध्ये तुम्हाला तुमच्या पायाची पोझिशन किंवा पायाची जी मुवमेंट आहे ना ती करायची आहे। आता तुम्ही ह्याचे एक 20 रोटेशन्स करू शकता। आता मी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पहिल्यांदा करत आहे। याने काय होतं की तुमच्या जे पायाचे मसल्स आहेत, तुमचे जे गुडघा आहेत, तुमचे जे तळवे आहेत, प्लस तुमची जी कंबर आहे, या पूर्ण भागाची पूर्णपणे स्ट्रेचिंग होणार आहे। आणि आता मी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पण याला फिरवत आहे। हा जो व्यायाम आहे हा तुम्ही 5 ते 10 मिनिट जसं तुमची बॉडी कॅपेबल आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता। तसंच तुम्हाला जसं मी राईट साईडच्या लेगला केलेलं आहे तसंच तुम्हाला लेफ्ट साईडच्या लेगला सुद्धा करायचं आहे। सेम पद्धतीने तुम्ही थोडासा गॅप घेऊन किंवा थोडंसं ब्रेक घेऊन तुम्ही सायकलिंग सारखं करू शकता। म्हणजे तुम्हाला सायकलिंग करायची ही गरज नाही आणि तुम्ही आरामात घरात झोपून सायकलिंग ही करू शकता आणि तुमच्या पूर्ण लोअर बॉडीची जी आहे ना ती एक्झरसाइज होणार आहे, स्ट्रेचिंग होणार आहे। हे स्ट्रेचिंग केल्यानं काय होतं की तुमचे जे मसल्स आहेत ते स्ट्रेच होऊन रिलॅक्स होण्यासाठी मदत होते आणि कुठल्याही मसलवर ताण पडलेला असेल तर तो ताण जो आहे ना तो कमी होण्यासाठी मदत होतो। तर हा योगा ही तुम्हाला दिवसातून 5 मिनिटं तुम्ही नक्कीच हा योगासन करू शकता।
सायकलिंग केल्याने तुम्हाला खूप रिलॅक्स वाटणार आहे. तुमच्या पायाचे, तुमच्या गुडघ्याचे मसल्स पूर्ण रिलॅक्स होऊन जाणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सुखासनमध्ये बसायचं आहे. थोडासा तुम्हाला इथे रेस्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज करायची आहे. जशा पद्धतीने मी दाखवले आहे तशा पद्धतीने बसून घ्यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, काटकोनामध्ये तुमचे जे फेस आहे ते एका साईडला आणि लेग्स दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने सेम तिकडच्या साईडला मूव्ह करायचं आहे. असे तुम्ही 20 रोटेशन्स करू शकता. म्हणजे तुमचे पाय एका साईडला आणि फेस एका साईडला दोन्ही अपोजिट डिरेक्शनमध्ये तुम्हाला मूव्ह करायचं आहे. असं केल्याने तुमच्या कमरेचे मसल्स, तुमच्या पायाचे मसल्स रिलॅक्स होऊन जाणार आहेत आणि तुम्हाला कुठेही जर कमरेमध्ये, पायामध्ये कुठेही पेन होत असेल, दुखत असेल तर ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे. हा व्यायाम महिलांसाठीही खूप इफेक्टिव्ह आहे. जर त्यांना पिरियड्समध्ये क्रॅम्प्स वगैरे येत असतील तर याने तुमचे क्रॅम्प्स वगैरे कमी होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. तर हा व्यायाम तुम्ही दिवसातून 5 मिनिटे सकाळी केला तर अतिशय जास्त इफेक्टिव्ह आहे. सोबतच तुमचं पोटाचं जे फॅट आहे ना, ते फॅट सुद्धा ह्या व्यायामाने कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तर मित्रांनो, हा झाला चौथा व्यायाम. प्रत्येक व्यायामानंतर तुम्हाला सुखासनमध्ये 1 मिनिट तरी बसायचं आहे. म्हणजेच तुमची बॉडी नेक्स्ट व्यायामासाठी प्रिपेअर होणार आहे. तर आता नेक्स्ट व्यायामामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने तुमचे दोन्ही पाय जे आहेत ना ते वरती घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हाताने तुमचे पाय जे आहे ना ते होल्ड करून ठेवायचं आहे. अशा पोझिशनमध्ये तुम्ही कमीत कमी 1 मिनिट बसायला हवं. असं केल्यानं काय होणार आहे ना, तुमच्या ज्या पाय आहेत त्याचे मसल्स जर ते अडकून वगैरे बसले असतील, आखडल्यासारखं होतं कधी कधी, ते आखडल्यासारखं होणं बंद होणार आहे आणि चांगलं तुम्हाला चालता येणार आहे. आता सगळ्यात शेवटचा व्यायाम मी सांगणार आहे. तुमचे दोन्ही हात छातीजवळ घ्यायचे आहेत आणि तुमची अप्पर बॉडी उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तिथे तुम्हाला एक 10 मिनिट काउंट करेपर्यंत होल्ड करायचं आहे आणि तसंच हळूहळू तुम्हाला खाली यायचं आहे. परत तुम्हाला तुमची अप्पर बॉडी उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तिथे तुम्हाला एक 10 वेळा काउंट होईल असं होल्ड करून ठेवायचं आहे आणि परत हळूच तुम्हाला तुमची बॉडी खाली घ्यायची आहे. आता असे इटरेशन्स तुम्ही 2 ते 5 वेळा करू शकता. याला भुजंगासन असंही म्हटलं जातं. ह्या भुजंगासनाने काय होतं की तुमच्या पायाचे मसल्स, तुमच्या कमरेचे मसल्स रिलॅक्स होतात.